आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. पाहूयात काही ठळक बातम्या. अस्मितेचा अवमान होत असेल तर फटके खाणार, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा. अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची मोदी हॉस्पिटलला अचानक भेट. बँक ऑफ इंडियाची ग्राहकांसाठी मोठी घोषणा, कर्जावरील व्याजदर आता कमी केलाय. आणि गुरुपौर्णिमा निमित्त सिद्धगिरी कणेरी मठ आणि नरसिंहवाडी दत्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. नमस्कार, मी साक्षी पांचाळ, आपण पाहताय न्यूज अनकट. हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. मराठा समाजातील मुलांना जाणीवपूर्वक ओबीसी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र उशिरा दिलं जातं. त्यांना शिक्षण भेटू नये, त्यांना नोकरीला फायदा होऊ नये म्हणून मुद्दाम मराठा समाजातील मुलांना प्रमाणपत्र उशिरा दिलं जातंय, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलाय. सोलापूर आणि धाराशिवच्या सीमेवर असलेल्या कारी या गावी चावडी बैठकीसाठी आले असताना ते बोलत होते. अधिकाऱ्यांना समज द्या, नाहीतर आम्हाला राज्यभरातील कार्यालयाला घेराव घालावा लागेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. धाराशिव जिल्ह्यात हजारो नोंदी सापडल्या. त्यातील काही कुणबी बांधवांनी व्हॅलिडिटी ऑफिसला रितसर अर्ज केले व्हॅलिडिटी मिळावी म्हणून. SCBC असेल व कुणबी नोंदी असतील, हजारो बांधवाच्या त्या ठिकाणी 6-6 महिने झाले व्हॅलिडिटी दिली जात नाही त्या अधिकाऱ्यांकडून. मला कळालं आहे, आपल्या धाराशिवच्या जिल्ह्यात आल्याच्या नंतर जिल्ह्याच्या बांधवांनी मला सांगितलं की असे प्रकार व्हायला लागले आणि ते सत्य पण आहे. कारण मी मुख्यमंत्री साहेबाला सांगतो, धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्याच्या आणि धाराशिव जिल्ह्याच्या बाँड्रीवरती कारी गावामध्ये मी आज पारावरची बैठक घेतो. मुख्यमंत्री साहेबांना विशेष करून सांगतो, ही अडवणूक जरा थांबवा. जड जाईल, पुढच्या काळात जड जाईल. कारण नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही, कुणबी प्रमाणपत्र असून व्हॅलिडिटी दिली जात नाही. आम्ही ही गोष्ट ज्यांचं मंत्रालय येते ते मंत्री महोदय संजय शिरसाट साहेबांना 3 ते 4 वेळेस सांगितलं. अशी अडवणूक राज्यभर होती. नुसतं धाराशिव जिल्ह्यात नाही तर सोलापूर असं, बीड असं, संभाजीनगर असं, लातूर असं, नांदेड आहे, परभणी आहे, तिकडं पुणे जिल्ह्यात पण तसंच होतं आहे. साताऱ्यात सुद्धा व्हायला लागले, तिकडं यवतमाळ, अमरावतीसुद्धा हेच प्रकार व्हायला लागला आहे. म्हणजे हे जे चाललं आहे ना जाणून बुजून, नाशिकला, अहिल्यानगरला, ही परिस्थिती सत्य आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नुकतीच मोदी हॉस्पिटलला अचानक भेट देत रुग्णसेवा, स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती यांची सविस्तर पाहणी केली आहे. या भेटीत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी ड्युटीवर असताना देखील अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कारणं दाखवा असं नोटीस देण्याचे स्पष्ट आदेश दिलेत. हा निर्णय रुग्णालयातील शिस्त व कार्यक्षमता सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. ससून रुग्णालयाने रुग्णांच्या हितासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. बाह्य रुग्ण नोंदणी प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली असून यामुळे रुग्णांना तासनतास रांगेत थांबण्याची आता गरज नाहीये. रुग्णालयाच्या या आधुनिकीकरणामुळे दररोज सुमारे 1700 रुग्णांची नोंदणी आता डिजिटल प्रणालीत केली जाते. या नवीन प्रणाली अंतर्गत रुग्णांची नावं, वय, लिंग, मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक यांसारखी आवश्यक माहिती संगणक प्रणालीत नोंदवली जाते. यामुळे एखादा रुग्ण पुन्हा एकदा रुग्णालयात आल्यास त्याची संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर तात्काळ उपलब्ध होते. नागपूरमधील अतिवृष्टीच्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन आता सज्ज झाले. गडचिरोली आणि नागपूरमध्ये 2 सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरसह बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत. विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बिद्री यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय, तर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. NDRFच्या टीम देखील सज्ज झाल्या आहेत, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मदत व बचाव कार्यासाठी संपूर्ण यंत्रणा आता अलर्टवर असून नागरिकांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं. या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह.
डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी मोठा दिलासा जाहीर केलाय. बँक ऑफ इंडियाने गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज आणि ठेव योजनांवरील व्याजदर कमी केलेत. तसेच बचत खात्यात किमान शुल्क न ठेवल्याबद्दल आकारण्यात येणारा शुल्क देखील रद्द करण्यात येणार आहे. आतापर्यंत PNB, SBI आणि बँक ऑफ बडोदा सारख्या बँका ग्राहकांना ही सेवा देत होत्या. आता असं करणाऱ्या बँकांच्या यादीत बँक ऑफ इंडियाचा देखील समावेश झाला. गुरुपौर्णिमेनिमित्त आज कोल्हापूरच्या सिद्धगिरी कणेरी मठासह नरसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभरात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. कोल्हापुरातील सिद्धगिरी कणेरी मठावर दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा अतिशय मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं आणि या दरम्यान नरसिंहवाडीतील दत्त मंदिर परिसर देखील दर्शनासाठी भाविकांनी फुलला होता. वळूयात पुढच्या बातमीकडे. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील शेतकरी लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड यांची रोडलगत 45 गुंठे शेती आहे. बाजूच्या शेतकरी ही शेती माझीच शेती असल्याचं वारंवार सांगत कुरापत काढत असल्याची तक्रार लक्ष्मीबाई यांनी केली आहे. या प्रकरणी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आपल्याला न्याय द्यावा यासाठी शेतकरी लक्ष्मीबाई गायकवाड यांनी भूमी अभिलेख कार्यालयाजवळ आमरण उपोषण सुरू केलंय. भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांची मनमानी कधी थांबणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय. लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड, राहणार बोलठाण, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. बोलठाण गावामध्ये 310 गट नंबर माझा क्षेत्र असून आणि माझ्या लगत 311 अ आणि ब वाले मला नेहमी त्रास देत्या. नेहमी मला जातीवादी शिव्या गाड्या करत्या. माझ्या जमिनीच्या हाती गुन्हा उपटल्या. म्हणून भूमी अभिलेखकडे गेले. मी भूमी अभिलेखकडे गेले असताना त्यांनी मला कुठलंही न्याय दिला नाही. त्याच्यानंतर मी परत भूमी अभिलेखकडं आमर उपोषणासाठी बसण्यासाठी त्यांना अर्ज देऊन गेले. तरी माझा अर्ज घेतला नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही तुमचं काही उपोषणाचा अर्ज काही घेत नाही घेतला. म्हणून मी नाशिक ग्रामीणला मेल पाठवला आणि नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशनला सुद्धा मेल पाठवलेला आहे आणि तहसीलदार कार्यालयाला पण अर्ज पाठवला आणि नांदगाव पोलीस स्टेशनला सुद्धा अर्ज दिलेला आहे. एवढं करून मला न्याय द्यावा आणि माझी हाती गुन्हा कायम राहून द्यावा. जोपर्यंत माझ्या हाती गुन्हा राहून देत नाही तोपर्यंत मी आमर उपोषण. पाहूयात पुढची बातमी. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण ओव्हरफ्लो झालं असून नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. निळोणा नंतर आता चापडोह धरण देखील लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. तर दरम्यान निळोणा धरण ओव्हरफ्लो होतानाचं नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी आणि भिंतीवरून कोसळणाऱ्या पाण्याचं तुषार अंगावर झेलण्यासाठी अनेक पर्यटकांनी येथे धरणाकडे धाव घेतलाय. या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट.
आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद शाळेत 4 वर्षांपासून गणित व विज्ञान या दोन्ही विषयांसाठी नियमित शिक्षक नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त पालकांनी शाळेला टाळे ठोकलेत. पालकांनी शाळेला कुलूप ठोकताच गट शिक्षण कार्यालयाकडून तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी प्राथमिक शाळेच्या शिक्षकाची सोनारी येथे ऑर्डर काढली. मात्र नियुक्ती केलेल्या शिक्षकांनी 9वी आणि 10वी वर्गाला शिकवण्यासाठी माझी पात्रता नसल्याचं लेखी पत्र देऊन शिकवण्यास नकार दिलाय. शिक्षक नाही तर आम्ही शाळा बंद केली. तुम्ही आम्हाला शिक्षक पाठवत नाही तोपर्यंत आम्ही शाळा बंद ठेवली आणि आम्हाला शिक्षक नाही त्याची तुम्ही दखल घ्यावी. शैक्षणिक होणाऱ्या नुकसानाला तुम्ही जबाबदार. तुम्ही शाळा जर प्रशासन जबाबदार आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या नुकसानीला शासन जबाबदार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पुणे महानगरपालिकेची मैदानं ढोल ताशांच्या गजराने दुमदुमणार नाहीयेत. सणस मैदान आणि नेहरू स्टेडियमसह पालिकेच्या इतर क्रीडा मैदानांवर ढोल ताशा पथकांना सरावासाठी नो एंट्री देण्यात आली आहे. पालिकेच्या क्रीडा विभागानं याबाबत आलेल्या सर्व प्रस्तावांना सपशेल नाकारले. ढोल ताशांच्या वादनामुळे इथल्या खेळाडूंच्या सरावात मोठा अडथळा निर्माण होतो. इतकंच नाही तर मैदानाच्या परिसरातील रुग्णालयांकडून देखील वारंवार तक्रारी येत आहेत. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जातं. आणि आता पाहूयात पुढची बातमी. गोंदिया जिल्हा परिषदेचे सदस्य आणि शेतकरी नेते संजय टेंभरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांचा सत्कार केलाय. यावेळी जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप देखील करण्यात आलंय. तर त्यांच्या गावात ठिकठिकाणी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण देखील करण्यात आलंय. यावेळी चाहत्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. गुरु पूर्णिमा का दिवस आ रहा था, जन्मदिवस के जिस पर तो हमने एकदम तय किया था कि कुछ ऐसा काम करेंगे जो समाज के हित में रहे. और इसलिए हमने चुटिया अपने खुद के स्वयं के गांव से वहाँ पर हमने 60 साल के ऊपर के आयु वाले जो लोग बहुत खेती में मेहनत करी है, ऐसे पूरे काश्तकार महोदय का शाल और मोमेंटो देकर सत्कार करने का काम हमने आयोजित किया था. वो काम संपन्न किया. उसके बाद आंगनवाड़ी के बच्चे, जिला परिषद के 1ली से लेकर 7वीं तक के बच्चे, इनको सबको हमने बहुत अच्छा एक बैग देने का काम किया है. और ये उपक्रम उसके बाद गंगाबाई में जाएंगे, वहाँ कंबल वाटप करने का कार्यक्रम है. उसके बाद भी हमारे मतदार संघ में 2-3 जगह पर कार्यक्रम है. ऐसा करके हमारा नियोजन हमने किया है. भंडारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं धान पाण्याखाली बुडालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक शेतकऱ्यांची रोवणी झालेली आहे, पण धान वाहून गेलंय. त्यामुळे तलाठी विभागाकडून चौकशी करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. माझी शेत हे आहे, जवळपास 7-8 एकरचा शेत आहे. पेरणी झाली होती आणि लावणी व्हायला आहे. 2-3 लाखाचं जवळपास नुकसान झालेलं आहे. शासनाकडून हीच मागणी आहे की आम्हाला भरपाई द्यावा. या
बातमीसह आपण प्राईम टाइम बुलेटिन